हॅलो फ्रेंड्स, मी मानसी. तुमचं ग्रीवाग्रीच्या या चॅनलवर स्वागत आहे. आजचा त्यांचा मावशीकडचा सेकंड डे. आता इव्हिनिंगला आम्ही थोडं बाहेर पडलो इकडे, परंतु इतकी ट्रॅफिक लागली की आम्ही बराच वेळ एकाच ठिकाणी होतो. परंतु त्या ट्रॅफिकला आम्ही कंटाळलो नाही. त्या दोघींना त्या ट्रॅफिकचा प्रचंड आनंद घेता आला. तर तो कसा ते बघा. आता आम्ही आहोत ते इंटरनॅशनल एअरपोर्टच्या समोर, जे की आदल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही याच ठिकाणी राहतो. आणि या ट्रॅफिकमधून जात असताना खूप वेळ आम्ही ह्या एअरपोर्टसमोरच होतो आणि त्यामुळे आमच्यासमोरून बरीचशी अशी विमानं जात होती. आणि विमानं म्हटली की लहान मुलांना त्या गोष्टीचा आनंद हा होतोच. त्यामुळे त्यांनी ती ट्रॅफिक खूप एन्जॉय केली. खूप मोठा आहे. आपला 6वा प्लेन झाला तर 7 प्लेन आहे. तो केवढा मोठा दिसला आणि मी नाही बघितला नाही मोठा आहे. या दोघी एरोप्लेन बघून इतकं एन्जॉय करत होत्या की त्यांना सारखं दिसले की काउंटिंग चालूच होती. पण माझं मात्र या अपोजिट होतं. मी लहान असताना मला एरोप्लेन दिसले की मी त्या आवाजाला एवढी घाबरायची की मी पलंगाखाली जाऊन लपून बसायची. मग त्या आमच्याकडे त्या कामाला मावशी होत्या, त्या मला जबरदस्ती हाताला बाहेर धरून काढायच्या की चल तुला मी ते विमान दाखवते. पण माझी प्रतिक्रिया मात्र इतकी रडून हैराण झालेली असायची. म्हणजे अपोजिट होतं. हा जवळून गेला. मला असं वाटायचं की ते आवाज ऐकून की मोठा एखादा बुवा आलाय की काय. मी ते विमानाचा आवाज आला की अंगणात असेल तर मी घरात येऊन त्या पलंगाखाली लपून बसायची. ना पीछे बघा दादा बघ तो तिकडे आपले 18 फ्रेंड्स झाले. ट्रॅफिक एवढी एन्जॉय फर्स्ट टाईम केली असेल तर एअरपोर्ट आता संपलेलं आहे आणि आता पुढच्या प्रवासाला इथे लागलं. तर पुढचा रस्ता हा अगदी मोकळा होता. एअरपोर्टच्या एवढ्या मात्र पट्ट्यामध्ये 20-25 मिनटं आमची गेली, परंतु ह्या दोघींनी प्रचंड एन्जॉय केलं होतं. इथे एक आम्ही प्रोग्रॅमला गेलेलो, तो प्रोग्राम केला आणि मग त्यानंतर आम्ही पुन्हा नाईट मुंबई एन्जॉय केली. आता आम्ही चाललो आहे अटल सेतू बीच. आता या गोष्टीचा अनुभव मी फर्स्ट टाईम घेते. ग्रीवाग्रीच्या पहिल्यांदाच बघ तिकडे हे ग्रीवाग्रीच्या शिप आहेत सगळे शिप आहेत लाईट वाले. हा ते लाईट वाले तो बघ रेड वाला पण आहे. तर हा आहे अटल सेतू ब्रिज आणि हा सगळ्यात मोठा समुद्रावरील ब्रिज आहे. आणि या रोडवर एंट्री करण्यासाठी पहिले तुम्हाला 250 रुपये पे करावे लागतात. आणि बाईक, ऑटो रिक्षा यांना बंदी आहे या रोडवर. कंपनी लाईट दिसत मग काय बघता मग जवळ बघ ना. हे बघ किती छान दिसतंय बघ सगळं. ते बोलू पण शकतात. पाय मुले तर चांगलंच नाही दिसत. काय करत काय पुढे रस्ता दिसतोय. हे बघ ब्लू दिसतंय ना. हे बघ हे सगळं पाणी आहे. हे बघ हे ब्लू पाणी सगळं पाण्यावर होतं. हे सगळं पाणी मला पण छान दिसतंय बघ.
क्रूज आहे ना. काय रे? काय झालं रात्रीचा अंधार आणि पूलची हाईट त्याच्यामुळे पाणी पटकन असं दिसत नव्हतं आणि ह्या वरच्या पाईपमुळे जरा डिस्टर्ब होत होतं बघायला. स्क्रीनवर समोर तुम्हाला दिसते म्हणून बघा, आता सध्या आपण ठेवली. ब्ल्यू कलरचं पाणी आहे, मध्ये आमची गाडी चालली. आता आपण फक्त बघायचं सिटी एरिया बघायचा. अरे त्यांनी टोल घेतला तुमच्याकडून 250. साईडला अशा उंच उंच बिल्डिंग्स आणि हे असे रस्ते बघून असं वाटतं दुसऱ्या कंट्रीमध्ये आहेत आपण. फिरता फिरता आम्ही आलो क्रॉफर्ड मार्केटमध्ये. परफ्यूमचे खूप सारे शॉप ओपन होते आणि बाकी शॉप बंद होते, त्याच्यामुळे आमची गाडी कुठेही न थांबता अगदी सरळ निघाली होती. आम्ही एन्जॉय करत होतो, परंतु ग्रीवा ग्रीशाला मात्र झोप येत होती. त्यांची 12-1 नंतर त्यांना साहजिकच झोप येणारच, त्याच्यामुळे त्यांना थोडंसं असं आम्हाला झोपायला मिळेल तर बरं आहे, पण जिथे जिथे उतरायचं ते मात्र त्यांनी एन्जॉय केलं होतं. थांबल्या बघूयात ना आपण आता गाडी थांबवल्या. आपण कुठे चाललो माहितीये का आता? गेटवे ऑफ इंडिया. मुंबईच फिरवायची आहे ना, मग तू फिरूनच घे. तू बोलायला नको का मला मुंबई फॅशन स्ट्रीट सगळी टपरी बंद. मला पण इकडे झोप आली. थांबून गाडी चालली माझी. तुला कुठे घ्यायचंय? गिशे मांडीवर माझ्या जागी आहे, फक्त नाटक चालू आहे. दिसतोय ना. कुठे बसू? दादाला पण जागा देत नाही. हेरिटेज बिल्डिंग आहेत बऱ्याचशा त्याच्यात. वाव, ब्लॅक हॉल. हा बघ आला घोडा ग. जांगीर आड गेली रे. गाडी समोर गेटवे ऑफ इंडिया आहे, पण रात्री एंट्री नसते तिथे. तू बघ गेटवे ऑफ इंडिया. राईट हँड साईड आता उतरायचं ना. हा हे बघ बाबू, इथे समुद्र आहे बघ. मरीन लाईन्स बघा. इथे पण नाही थांबू शकत आपण. इथे थांबवा जरा. इथे गाडी पार्किंगला जागा भेटली, मग इथे उतरलो आम्ही. हाय. ड्रायव्हर नाही तर ते अंधारात आले. हा चला चला बाबा. अगं बुटे घे ना तुझे. डॅडी आता इथे घे ना. मम्मीला काय आलंय? थांब एक मिनिट, मला पहिले तो तुला काय आलंय? काढू का? घे ना चला. आपण ऑनरोटे का बघ. काका दंड. मम्मी पोलीस पण आलेत बघायला. हा कोण मस्ती करतं काय. आधीच्या ज्या रस्त्यांवरून आले ते जरा मोकळेशीच होते, म्हणजे तिथे काहीच रहदारी वगैरे नव्हती, त्यामुळे मला काय असं वाटलंच नव्हतं की इथे एवढी गर्दी असेल. आल्यानंतर पाहिलं तर बापरे, बसायला सुद्धा जागा नव्हती इथे. सगळेजण रिलॅक्स फील करत होते रात्रीचा समुद्र बघून. रात्रीही पोलिसांना खूप इथे कसरत करावी लागते. खूप साऱ्या ठिकाणी पोलीस इथे वॉच ठेवून होते, कारण रात्रीचाही ते क्राऊड भरपूर आहे. कोणीही कुठेही गाड्या पार्क नको करायला, कोणामध्ये भांडणं वगैरे काही होत असतील, त्यामुळे पोलीस अगदी वॉच ठेवून सतर्क अलर्ट असतात तिथे.
आम्हाला इथे गाडी पार्क करायला योग्य अशी जागा मिळाली, त्याच्यामुळे जीजू पण आले होते. मग आम्ही सगळेच जण इथे रिलॅक्समध्ये बसलो आणि मस्त असा तो नाईट व्ह्यू, समुद्र आणि ती गिटारवाली म्युझिक इतकं सुंदर वाटत होतं. असं वाटत नव्हतं की तिथून निघावं. व्ह्यू आणि ती गिटार म्युझिक मस्त रिलॅक्स एकदम असं वाटत होतं. ग्रीशू, ग्रीवा, हाय ए ग्रीवा, हाय. तर आज आम्ही आलेलो आहे समुद्र बघायला. इथे आम्ही बसलो आणि बघतो का पाणी पुढे नको जाऊ ग्रीवा. मस्त वाटतं. ग्रीशा कुठे? तो मलबार हिल आहे. राजभवनचा एरिया ना. मलबार हिल. इथे दिवसापेक्षा आहे ना रात्रीच छान वाटत होतं. दिवसा कसं ऊन असतं, रात्री शांत थंडगार असं वारा खूप छान वाटत होतं. मजा आली रिक्षा. पडशील बाबू, कशाला. आता हा माहिती नाही इकडे पण आहे असं. गाडी इथे जायचं. कुठे? फालुदा प्रकार कुठे भेटतो चांगला? ऍक्च्युली त्या रूटला पण नाही ना, त्याला आपला हाजीच्या इकडे ना. आला का कोस्टल रोडला आलो आपण? मग तेच सांगतो ना, कोस्टल रोडच जायचं. कोस्टल सोडला का पूर्ण सायकल मला वाटतं चालवत असतील या ट्रॅक वर. हे बघ, हा ट्रॅक आहे ना लिली लेफ्टचा, हा सायकलचा ट्रॅक आहे वाटतं. हे बघ इथे पण सायकलवाले होते बघ. कुठे? हे बघ राईटला किती सायकलवाले. आलो आपण पाण्याच्या खालचा रोड. आता येऊ ना खाली बघ. पाण्याचं खालचं रोड आहे. हा पाण्यातून चाललोय आपण आता. आता आपल्या वरती खाली पाणी आहे. हा. समुद्र खाली वरती आहे आणि आपण पाण्यात समुद्राच्या आत वरती पण पाणी आहे, खाली पण पाणी आहे, मध्ये आपण आहे. मरीन लाईन्सवरून कोस्टल रोडला केव्हा जॉईन झालं हे कळलं सुद्धा नाही. काय काय केलंय बाबा. आता इथे पाणी आहे, आता वरती पाणी आहे का. असं एन्जॉय करायचं. पाणी आहे. ब्ल्यू कलरचा काय कलर आहे त्याला. आपण फक्त मध्ये मध्ये आपल्या वरती पण समुद्र आहे. आपण मिडल आहेत. आपले पप्पा आले होते इकडे, आपण नव्हतो आलो. आता पप्पा शापूरला आपण हा पप्पा येतात फिरतात. मला नाही नेत ना. तर हा आहे कोस्टल रोड मुंबई, जो की समुद्राच्या आतून आहे. फर्स्ट टनेल आहे हा. अटल सेतू पण फर्स्ट आणि हा कोस्टल रोड सुद्धा फर्स्ट आहे टनेल. अटल सेतू सगळ्यात मोठा ब्रिज आणि हा समुद्राखालील पहिला मोठा भारतातील टनेल आहे, जो की पाण्याखालून जातोय. पाण्यात आहे मस्जिद.
झाली असं वाटते बघून. अरे बा, हे बघ बाबू, दोन्ही साईडला समुद्र आहे आपल्या. समुद्र बघा परत, हे बघ. दोन्ही साईडला कोस्टल टनेल सोडला आणि त्याच्यानंतर आता आम्ही आलेलो आहे इथे वर्ली सी फेस ब्रिजवर. आता स्क्रीनवर पुन्हा बघू शकता की सगळीकडे पाणी आहे आणि पाण्याच्या वर आम्ही आहेत. तर या आधीच्या टनेलमध्ये आम्ही पाण्याच्या खालून चाललो होतो, समुद्राच्या आतून आलो कोस्टल रोडला, आणि आता वर्ली सी फेसला आम्ही पाण्याच्या वरून चाललो आहे. हा आहे वर्ली सी फेस. आता इथे संपला रोड, टर्न घेतोय बघा. हा त्याचा टॉप व्ह्यू आहे. हा वीकेंड होता आणि त्यांना उद्या पुन्हा दोघांना ऑफिसला सकाळीच जायचं होतं, त्याच्यामुळे रात्री एवढं भटकतोय खरं, पण सकाळी उठून पुन्हा ऑफिसला जायचं आहे ते पण एक डोक्यामध्ये साधारण टेन्शन होतंच. आणि आता आम्ही निघालो आहोत जुहू चौपाटीच्या दिशेने. तू दादाचं काय करते? मम्मीचं याच्यानंतर मोठी गंमत आहे. आणि इथे हाय क्लास आपण जे म्हणतो ते मुलं मुली इथे बारमध्ये एन्जॉय करतात आणि त्यांच्यामुळे पोलिसांना रात्री अलर्ट राहावं लागतं. सगळे पिऊन असे मस्त बाहेर निघाले होते. आता आम्ही इथे जुहू चौपाटीजवळ आलेलो आहोत आणि आम्ही खूप सारं फिरलो. या उतरल्यावर एन्जॉय करायच्या, गाडीत बसलं की त्यांना झोप यायची, परंतु त्यांना त्या गोष्टीचं इतकं अट्रॅक्शन नव्हतं की ब्रिज, टनेल. त्यांना असं वाटायचं की आम्हाला समुद्राच्या जवळ खेळायला नेलं तर बरं होईल. त्या गोष्टीची एक्साइटमेंट त्या दोघींना जास्त होती. काकाने आणलंय पण एका बीचला दर्शन होत नाही. थांबा, इथे वेव्स दिसतात मला. गाडी घालू का नको नको पाण्यामध्ये तुझं पण नाही ना, पण नाही ना, आता एंट्री नसेल. दोघी लेडीज पोलीस होत्या मग इथं त्या समोर. त्या पुढे तर समोर आम्हाला बीच दिसतोय, आम्हाला तिथे जायचं आहे, पण समोर कोणी माणसं दिसत नव्हते आणि समोर पोलीस उभे होते. ओरडले तर, त्यामुळे आम्ही गाडीतच होतो. मग थोडं पुढे आल्यावर आम्हाला इथे काही माणसं दिसली. त्यांना पोलीस ओरडले नाही, मग आम्ही हिंमत करून त्यांच्या मागे निघालो. तुम्हाला जुहू बीच जवळ आहे ना का? मग काय ग? ब्रिज पाहिले, टनेल पाहिले, पण समुद्राच्या पाण्याला काही हात लावायला भेटला नाही. त्यामुळे आता जी त्यांची इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे. त्यांना सँडमध्ये खेळायला पण भेटलं आणि आता त्यांची झोप उडून गेली. दे आईस्क्रीम मला दे. आपला जो काही कचरा असेल ना तो डस्टबिनमध्ये टाकायला पाहिजे. लोकांनी काय केले बघा ना, साईडला सगळीकडे कचरा कचरा दिसतो. कचरा कुंडी असूनही कचऱ्यात टाकायची कष्ट मात्र कोणी घ्यायला बघत नाही. त्याच्यामुळे तो समुद्र किनाऱ्याचा लुक खूपच गलिच्छ असा दिसत होता. त्यांनी पण मस्त चटई टाकली आणि मस्त बसूनच घेतलो. माझी ओढणी आहे. माझी पण त्यांनी पण टेस्ट केले ना, काहीतरी दुपट्टा टाकले. घाबरल्या वेळ जोरात आले. किती वेगळा विषय आहे ना नाईट लाईफ. मस्त. उद्या संडे आहे ना, त्याच्यामुळे पण गर्दी असेल बहुतेक. लोक इथे आसपास स्टे केलेलं असेल लोकांनी. टुरिस्ट वाटत ना ते. आपण कसं बँगलोरला उटीला वगैरे गेलो. चल ग्रीवा ग्रीशा, आता चल.
उद्या येऊ चला. उद्या येऊ. उद्या परत बीचवर नाही यायला सांगू काकाला. चल आता अजून एक हा चौथा. ए परत एरोप्लेन आला बघ. हा बघ इकडे वर 4 झाले एवढ्यातच ना. चल चल आता खूप 2 वाजले रात्रीचे. चला चल रिशू. क्रिशा चल ना. ए डोळ्यात जाईल तशी बघ. दिवसभर खूप सारे स्पॉट बघितले आणि आता 2:15 वाजलेले आहेत आणि आम्ही जुहू चौपाटीवर आहेत आणि आता आम्ही इथून निघतोय. इथेही पोलीस आहेत. तर प्रत्येक ठिकाणी ठराविक अंतरावर असे पोलीस आपल्याला. तू आता येणार तर पबला चालत. इथे आम्ही अमिताभ बच्चनजी यांच्या घराच्या जवळ आहोत आणि ते घर आम्ही बघत बघत चाललेलो आहोत. क्या है हा बघ ऐसा अमिताभ बच्चनचं बघ. कुठे तर मीही या नाईट मुंबईचा पहिल्यांदाच अनुभव घेतला. आपण कमी वेळात खूप जास्त ठिकाणी आणि शांततेत बघून होतं. आता आपण कितीला पोहोचलो? आता पोहोचलं किती माहित नाही. 3 वाजले. गुड नाईट. बाय. आणि आम्हाला मावशीने एक नंबर खायचंय. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल.